चला तर मंडळी, मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची हे पाहूयात. तर मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून हळद आणि मिठासोबत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर घरी अवेलेबल असणारे कोणतेही खडे मसाले आपल्याला या इथे घ्यायचे आहेत. त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर ही आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर ही अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे, म्हणजेच भाजून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो व्यवस्थित भाजले की त्यांना थंड होऊ द्यायचं. त्यानंतर कढईमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि तयार केलेलं सर्व वाटण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर गरम मसाला आणि धने जिरे पावडर, चवीनुसार लाल तिखट ॲड करायचं आणि व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं. त्यानंतर शिजवून घेतलेली मटकी आणि मटकीचा जो स्टॉक आहे तोही आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तर आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये लाल तिखट कमी जास्त नक्कीच करू शकता. मग मिसळला या इथे मस्त अशी उकळी आलेली आहे. वरतून कोथिंबीर ॲड करायची. मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ या इथे तयार झालेली आहे. आवडत असेल तर तुम्ही या इथे सोबत बटाट्याची भाजीही बनवू शकता. त्यानंतर सोबतच फरसाणा, भाजी, तर्री, कांदा, टोमॅटो आणि लिंबू वगैरे यासोबत आपली जी मिसळ आहे ती तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता.